साथ सामाजिक विश्वासाची आणि रेशीमगाठ सर्वधर्मीय नात्यांची काशीलिंग बहुद्देशीय संस्थेचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा। ग्रामदैवत श्री काशी विश्वेश्वर यांच्या सानिध्यात आणि दिव्य कृपेने समृद्ध झालेलं हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारे गाव म्हणजेच अक्कलकोट येथील जेऊर तालुका जेऊर येथील सुमारे 400 वर्षांपूर्वीचं स्वयंभू श्री काशीलिंग हेमाडपंथी मंदिर, त्यातील मनमोहक नक्षीकाम, जोड शिवलिंग, ऐतिहासिक दगडी विहीर, वर्षभर चालणारा अन्नदासोह, पुराण सोहळा आणि श्रावणातील धार्मिक उत्सव यामुळे या गावाला मोठं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले। शिव शिव ಎನ್ನುತ್ತ ಹೋಗೋಣ ಕಾಶಿಲಿಂಗನ ದರ್ಶನ ಮಾಡೋಣ। ಶಿವ ಶಿವ ಎನ್ನುತ್ತ ಹೋಗೋಣ ಕಾಶಿಲಿಂಗನ ದರ್ಶನ ಮಾಡೋಣ। ಈ ಜನ್ಮ ಪಾವನ ಮಾಡೋಣ, ಈ ಜನ್ಮ ಪಾವನ ಮಾಡೋಣ, ಮುಕ್ತಿಯನ್ನು ನಾವು ಬೇಡೋಣ। ಶಿವ ಶಿವ ಎನ್ನುತ್ತ ಹೋಗೋಣ ಕಾಶಿಲಿಂಗನ ದರ್ಶನ ಮಾಡೋಣ। ಶಿವ ಶಿವ ಎನ್ನುತ್ತ ಹೋಗೋಣ काशीलिंगन दर्शन ಮಾಡೋಣ। पण गेल्या काही वर्षात मात्र जेऊर हे गाव विशेषतः प्रसिद्ध झालं। येथे दरवर्षी होणाऱ्या नेत्रदीपक आणि भव्य अशा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या नव्या ऋणानुबंधाने जोडणारा हा भव्य आणि दिव्य सामुदायिक विवाह सोहळा आता एक वेगळाच ठसा उमटवू लागलाय। काशीलिंग देवस्थान ट्रस्ट आणि काशीलिंग बहुद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून दरवर्षी बसव जयंती अर्थात अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो। यामुळे या सोहळ्याला धार्मिक परंपरेचीही जोड लाभलीय। जेऊरच्या विकासाला दिशा देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करणारे खंबीर नेतृत्व म्हणजे माजी सभापती कैलासवासी काशीराया काका पाटील यांच्या खंबीर नेतृत्वात सुरू झालेला समाजसेवेचा वसा त्यांचे सुपुत्र कैलासवासी महादेवराव काशीराया पाटील आणि त्यांचे बंधू कैलासवासी चंद्रकांत पाटील यांनी पुढे नेला। आपल्या स्वतःच्या मुलांच्या लग्नात इतर मुलांची लग्ने लावून देण्याच्या उदात्त विचारातूनच जेऊर येथे सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात झाली। आज त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी कैलासवासी महादेवराव पाटील यांचे सुपुत्र श्री मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा परिषद सदस्य, माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती, संस्थापक अध्यक्ष काशीलिंग बहुद्देशीय संस्था व अध्यक्ष काशीलिंग देवस्थान ट्रस्ट असे अनेक पदे भूषवित असताना ते अथक प्रयत्न करतायत। गावातील तरुण मंडळी, 200 पेक्षा अधिक युवक आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने गेल्या 11 वर्षांपासून हा सोहळा साजरा केला जातोय। यंदा हा सोहळा 12वे वर्ष पूर्ण करत एक तप पूर्ण करणारा महत्वाचा टप्पा गाठतोय। याचा आम्हाला सर्वांनाच आनंद होतोय। यंदाचा हा सोहळा अक्षय तृतीया आणि बसवेश्वर जयंती निमित्त रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:45 या शुभ मुहूर्तावर स्थळ श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक भवन, अक्कलकोट रोड, जेऊर येथे होणार असून यामध्ये एकूण 15 जोडप्यांचा शुभ विवाह संपन्न होणार आहे। आतापर्यंत एकूण 275 जोडप्यांचे विवाह या सामुदायिक सोहळ्यात संपन्न झाले। आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य सभा मंडप, मान्यवर व मठाधीशांचे शुभाशीर्वाद, वऱ्हाडींसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था, वधूवरांना कपडे, मणी, मंगळसूत्र, जोडवे, वाजत गाजत गावातील मुख्य रस्त्यांवरून भव्य मिरवणूक, शिदोरी व हजारोंच्या साक्षीने होणारा भव्य दिव्य असा हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा प्रत्येकाच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असतो। तसेच या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचं आयोजन देखील करण्यात येतं। जसं गेल्या काही वर्षांमध्ये या सोहळ्यावेळी वीर जवानांचा सन्मान करण्यात आला, तसेच श्री क्षेत्र अयोध्या येथे रामलल्लांच्या दरबारी पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांचा देखील सन्मान करण्यात आला। गावातील बचत गट, सॅनिटरी नॅपकिन, रेडीमेड, साबण,
दूध डेअरी, पतसंस्था इत्यादी महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेल्या विविध महिला उद्योजकांचा सन्मान देखील करण्यात आला. यंदाच्या वर्षी मात्र या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमादरम्यान अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे सत्कार होणार आहेत. ते म्हणजे अक्कलकोट तालुक्यातील 50 वर्षांवरील 30 डॉक्टर्स यांचा यथोचित सन्मान या सोहळ्यादरम्यान होणार आहे. जेऊर येथील हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पुढील वर्षीही निरंतर चालू राहावा यासाठी आपली उपस्थिती, साथ आणि सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. जेऊरचे सर्व कार्यकर्ते, युवक, ज्ञात अज्ञात सेवक आणि समस्त गावकरी बंधू भगिनींनी दरवर्षी या सोहळ्यास उपस्थित राहून त्यांची शोभा वाढवावी अशी आमची मनपूर्वक इच्छा आहे. धन्यवाद. दक्षिण काशीची पवित्र ही भूमी, श्रद्धेची इथे उजळली ज्योती. काशीलिंगाच्या साक्षीने सारे जुळती नाती प्रेमाच्या दोरी. 400 वर्षांची परंपरा घेऊन इतिहास बोलतो मंदिरी. भक्ती, सेवा, संस्कारांची गाथा घुमते जेऊर नगरी. रेशीम गाठ माणुसकीची बंध जोडती हृदयाशी. जात धर्म सारे विसरून एकच नात प्रेमाशी. हातात हात घेऊन सारे नवजीवनाची वाट चालती. साक्षीदार हजारो डोळे, आशीर्वादांची वर्षाव होती. वाजत गाजत मिरवणूक निघते, आनंदाचा उत्सव साजरा. प्रेम, विश्वास, एकतेचा हा सोहळा दिव्य साजरा. रेशीम गाठ माणुसकीची बंध जोडती हृदयाशी. सर्व धर्म एकत्र येती, नव जग घडवण्यासाठी. साथ सामाजिक विश्वासाची आणि रेशीम गाठ सर्वधर्मीय नात्यांची. काशीलिंग बहुउद्देशीय संस्थेचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा. रेशीम गाठ माणुसकीची बंध जोडती हृदयाशी. जात धर्म सारे विसरून एकच नात प्रेमाशी. रेशीम गाठ माणुसकीची